आहे, कुणबी जात प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. ऑलरेडी अनेक ठिकाणी कुणबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे. तर सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी भूमिका घेतली आहे. तायवाडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोतुरे यांनी. आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर. सर, काय सांगाल, आज साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि मंत्रिमंडळाचे ओबीसी मंत्री जे आहेत ते अतुल सावे आज आपल्या मंडपाला भेट देण्याची शक्यता आहे आणि एकंदरीतच आपल्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या एका सोडवण्याचे प्रयत्न ते करणार आहेत. कसं बघते याकडे आपण? ते नक्की स्वागत करतो त्याचं. कालच आम्हाला मेसेज आलं होतं की मुख्यमंत्री स्वतः किंवा त्यांचं शिष्टमंडळ आज आमच्या उपोषण मंडपाला भेट देणार आणि आमच्याशी ज्या आमच्या 14 मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात चर्चा करतील. पहिली मागणी आमची जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये. परवा जो शासन निर्णय सरकारने निर्गमित केला त्यामध्ये या दोन्ही गोष्टी आमच्या अबाधित ठेवलेल्या आहेत. आमच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही. आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या, मात्र आज जे मागण्या आहेत ते तुमचे जे मागण्या आहेत ते मागण्या ज्या पूर्ण केल्या नाही तर मग काय आपलं समोरचे काय पाऊल असणार आहे? आमचं आंदोलन सुरूच राहील. आंदोलन त्याच्याच करता असते की सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घ्या. आपल्या मागण्या पूर्ण करते असं वाटतं तुम्हाला सर? मला तर काही अडचण वाटत नाहीये काय की आमच्या मागण्या एवढ्या संविधानिक आहे, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणाऱ्या आहे आणि त्याच्यामुळे सरकारला त्या मान्य कराव्याच लागेल. हे होते आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी तेजस मोतुरे आपल्यासोबत आहेत. तेजस, एकीकडे ओबीसी नेते तायवाडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, सावे आवाहन करतायत उपोषण मागे घेण्याचं, तोडगा निघणार कसा? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर एकीकडे मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरचं जे आंदोलन आहे ते आता कुठे थांबलेलं आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा आक्रमक झालेले आहेत. एका अर्थाने ते जीआरच्या समर्थनात, मात्र त्यांची सुद्धा मागण्या आहेत, कारण की ते मागण्या 14 मागण्या आहेत आणि 14 मागण्यापैकी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. तोपर्यंत आम्ही जे साखळी उपोषण आहे ते थांबवणार नाही. साखळी उपोषण आमचं सुरू राहणार अशी जी भूमिका आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेची आहे. आज एका अर्थाने जर बघितलं असेल तर नागपुरातील संविधान चौकात 6वा दिवस आहे या साखळी उपोषण. एकंदरीत बघितलं असेल तर या साखळी उपोषणाला ओबीसी नेते आहेत ते अतुल सावे थोड्या वेळापूर्वी येणार आहेत आणि एकंदरीत ज्यांच्या जे मागण्या आहेत ते माहिती ऐकून घेणार आहेत, जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेणार आहेत. आणि त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर या संदर्भात कुठली भूमिका एका अर्थाने राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संपूर्ण आंदोलन साखळी उपोषणासंदर्भात घेते आणि मार्ग एका अर्थाने काय काढून देते सरकार या संदर्भात हे बघणं वैशिष्ट्य ठरणार आहे. एकंदरीत बघितलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज नागपुरात आहे. त्यामुळे या साखळी उपोषणाला सुद्धा ते भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकार या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला असेल किंवा जे ओबीसीच्या ज्या मागण्या त्यावर एका अर्थाने तोडगा काढते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सौरभ, ठीक आहे. तेजस, तिथे ओबीसी बांधव सुद्धा तुझ्या आसपास दिसत आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या तू आमच्यापर्यंत पोहोचवू शकतो? नक्कीच आपण ओबीसीचे आहेत ते सगळे नेते तिथे अर्थाने उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत ओबीसीचे युवा नेते आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगाल, एकंदरीत जर बघितलं असेल तर आपल्या काय मागण्या आहेत? कारण की मनोज जरांगेनं आपलं आंदोलन थांबवलेलं आहे, आपण जीआरच्या समर्थनात, मात्र काय आपल्या मागण्या आहेत? महासंघाची एक बैठक आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची भूमिका आपण बघितली होती. त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहे आणि आपण बघताय की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 14 मागण्यासाठी आमचं हे धरणे आंदोलन आहे. जरी जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या सरकारने मान्य केल्या म्हणतात काही, तशाच आमच्या ज्या 14 मागण्या आज आपण बघताय की ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप नाहीये. ओबीसी जे पीएचडी करणारे ओबीसीचे जे विद्यार्थी आहे त्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप तुम्ही देण्यात यावं. काय तुमच्या मागण्या पूर्ण करणार सरकार असं वाटतं? मागण्या पूर्ण करावाच लागेल. जर सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तर गल्ली गोलापासून म्हणजे आम्ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल आणि सरकारला जागा करण्याचं काम करेल. बघूया सौरभ, कारण की आम्ही सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारची भूमिका जी आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली. आपल्यासोबत काही आणखी नेते आहेत, काय सांगाल? एकंदरीत बघितलं असेल तर जीआरच्या आपलं समर्थन आहे, मात्र एकंदरीत बघितलं असेल तर काही ओबीसी संघटना आहेत सकल ओबीसी संघटना विरोध होता. मात्र आपण कसं बघता याकडे काय आपल्या मागण्या असणार? जीआरचं समर्थन असेल
आम्ही सध्या या जिल्ह्याचं पण आम्ही अभ्यास करतो ठीक आहे ठीक आहे त्याच्यात भावना पोहोचल्यात, आवाज त्यांचा आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे. पण धन्यवाद, तू सगळी माहिती दिलीस आणि काही ओबीसी बांधवांच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यासाठी. बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चात लक्ष्मण हाके सहभागी होणार.